नमस्कार बंधू भगिनींनो, सनातन सत्य या आपणा सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्धाळू भक्तांचे, ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत। बंधू भगिनींनो, तुम्हाला माहीतच आहे की एखाद्या ज्वलंत विषयावरती मी डेअरिंगने बोलत असतो, त्यामध्ये मी घाबरत नाही कशाला, आणि हा विषय जनतेसमोर आणत असतो। ज्यावेळेला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणत असतो की लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत, म्हणजे निंदकांना सुद्धा मी लाडके समजतो। आणि आज असाच एक इंटरेस्टिंग विषय घेऊन मी आलोय। तो विषय म्हणजे गावाकडचे निंदक। आता निंदक तर प्रत्येक ठिकाणी असतात, शहरातही असतात, परंतु याची खरी सुरुवात गावापासूनच झालेली आहे। शहरापूर्वी फार कमी होती, प्रत्येक लोकांचे खेडेगावाशी संबंध आहेच, आणि गावाकडची ही घाण शहरात सुद्धा पसरलेली आहे। पण ह्या घाणीचं जे मूळ ठिकाण आहे याच्या संदर्भात मी आज आपणाशी चर्चा करणार आहे। पहा, आपला भारत देश वाडी खेडी पाडे यांनी बनलेला आहे, आणि गावाचे खूप चांगलं सौंदर्य असतं। गावाच्या परंपरा रूढी खूपच चांगल्या असतात, आणि यामध्ये मन रमतं। वेगवेगळी वैशिष्ट्ये असतात खेडेगावातली। त्याच पद्धतीनं या खेडेगावाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे गावाकडचे निंदक। खरं पाहिलं तर या निंदकांच्यावर मी नाराज नाही, त्यांचं पण एक वैशिष्ट्य आहे, आणि हे वैशिष्ट्य जगासमोर यावं यासाठी मी हे व्हिडिओ बनवतोय। गावाकडचे निंदक म्हणजे याचा अर्थ काय होतो लक्षात घ्या। प्रत्येक गावामध्ये खूप चांगले लोक असतात, आणि त्याच गावात असे काही 4 लोक असतात ज्यांनी सगळं गाव घाण केलेलं असतं, बर्बाद केलेलं असतं। अशा ह्या 4 लोकांच्या विषयी मी हे व्हिडिओ बनवतोय। हे जे निंदक असतात ना गावाकडचे, मुळात यांच्या बसण्याच्या जागा समजून घ्या। जसं की भटकी कुत्री असतात, आणि भटकी कुत्री तुम्हाला कुठं सापडतील तर आपण जे खरकट टाकतो, घाणीचे ढीग असतात, अशा ठिकाणी ते भटकी कुत्री सापडतात। तसेच या निंदकांच्या जागा सुद्धा काय अशा ठराविक असतात। चौकामध्ये 3 रस्ते एकत्र येतात तिथं, गावाच्या पारावरती, म्हणजे हे निंदक अशा ठिकाणी बसलेले असतात जिथून लोक येतात जातात, कारण तिथं बसून येणाऱ्या जाणाऱ्यांची मापक काढायची असतात, त्यामुळे हे तिथं बसलेले असतात। आता हे ठराविक लोक असतात। निंदकांचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या पिढ्यानपिढ्याचा मी इतिहास सांगतो। या निंदकांचा इतिहास असा असतो की त्यांचा आजोबा पण हेच काम करायचा, गावाची निंदा करायची, त्यांचा वडील पण हेच काम करतोय, हे स्वतः पण तेच करतायत, यांची मुलं पण करत आहेत, आणि यांची येणारे नातू सुद्धा हेच करणार आहे। म्हणजे हे पिढ्यानपिढ्या यांची एक परंपरा आहे लोकांची निंदा करणं। आता हे निंदा करत असताना यांचं एक वैशिष्ट्य असतं। प्रत्येक गावामध्ये एका गल्लीमध्ये एक गावगुंड असतो, आणि हा गावगुंड नेहमीच हाणतो, मारतो, तोडतो, संपवतो, प्रत्येकालाच बोलत असतो। आता गावामध्ये असे काय अनेक गोरगरीब लोक असतात, ते काय म्हणतात, चला कुठं ह्या मूर्खाच्या नादाला लागूया, आपली आपण प्रगती करूया, म्हणून ते गप्प असतात। परंतु ह्या गावगुंडाला काय वाटतं की मी फार मोठा कोणीतरी डॉन आहे, मी कोणीतरी फार मोठा टग्या आहे, मी फार मोठा 30 मारखान आहे, म्हणून अंगावरती मळकी कपडे घालून रस्त्याने असे बोंबलत फिरतात, हाणतो, मारतो, तोडतो, संपवतो। हे एक त्यांचं वैशिष्ट्य असतं। यानंतर या निंदकांचं वैशिष्ट्य काय असतं, हे निंदक लग्न मोडण्यामध्ये एक्सपर्ट असतात। खेडेगावामध्ये ही फार मोठी समस्या आहे, कारण ज्यावेळेला मुलीकडचे किंवा मुलाकडचे पाहुणे येतात त्यावेळेला गावामध्ये रस्त्याने चौकशी करत फिरत असतात ना, हा मुलगा कसा आहे किंवा ही मुलगी कशी आहे। त्यावेळेला रस्त्याला हमखास तुम्हाला कोण सापडणार तर हे निंदकांचं टोळकं। मग हे निंदक निंदा करतात, ते लग्न कसं मोडल। एका ठिकाणी त्यांनी असं पाहिलं की तो मुलगा इतका चांगला होता, इतका स्वभावानं चांगला, कसलंही व्यसन नाही, नोकरीला आहे, कमवत आहे, कर्तव्यगार आहे, आणि त्याच्याविषयी जेव्हा लग्नाच्या संदर्भात गावात लोक चौकशी करायला आले
त्यावेळेला गावातील ह्या निंदकाच्या टोळक्याने सांगितलं की तो दारोडा आहे, तो काहीही करत नाही, तो भांडण तंटा करत फिरतो आणि त्याचं लग्न मोडलं. परंतु हे त्याच्या मनाला इतकं लागलं की तो खरोखर प्रत्यक्षात दारू प्यायला चालू झाला. भावाच्या मध्ये भांडणं लावून देणं, भावाच्या वाटणीमध्ये बहिणीला घुसवणं, कोण जर नांदत असेल तर तिला नांदून न देणं, हे एक ह्या निंदकांचं काम असतं. दुसरा विषय असा असतो की एखाद्याची बदनामी करणं, की जसं की बघा आता एखाद्याला टोपण नाव ठेवणं किंवा एखाद्याला नावं ठेवणं. मग हे निंदक रूपी घाण काय करतात की समजा एखादा UPSC MPSC म्हणजे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतोय, करतोय अभ्यास, तर त्याला हे मुद्दामच नाव ठेवतात. काय मग कलेक्टर, काय चाललंय? जर कोणी देवधर्माचं काम करत असेल तर त्याला म्हणणार बुवा, बाबा. म्हणजे हे जे गावाची घाण असतात ना, हे असेच उच्चाप्ती करत फिरत असतात. यांच्या पिढ्यानपिढ्या ह्यामध्ये गेलेल्या असतात. त्यानंतर यांचा आणखीन एक फंडा असा असतो की ते गावामध्ये उठत असतात, माझ्या इतक्या ओळखी आहेत, पंतप्रधानापर्यंत ओळखी आहेत, सहकार क्षेत्रात ओळखी आहेत, आणि असे करून ते एकमेकाचे पैसे खात असतात. गावामध्ये एक दहशत माजवणं, जसे की भटकी कुत्रे रात्रीची भुंकत असतात, त्यावेळेला एक दहशत निर्माण होते की कुत्रं चावतंय का काय. असेच हे लोक देखील गावामध्ये दहशत निर्माण करत असतात. त्यानंतर हे सल्लेबहादूर असतात. सल्लेबहादूर म्हणजे पारावरती बसायचं, हातामध्ये तंबाखू घ्यायची, तीही दुसऱ्याची. पहिल्या लक्षात घ्या, हे स्वतःची तंबाखू कधी खात नाहीत, ह्यांच्याजवळ तंबाखूची पुडी नसते, हे इतरांना मागत असतात. दिवसभर हे तंबाखू मागत फिरत असतात. तर मग असं पारावरती बसायचं, तंबाखू मळत मळत, मोदीनं हे करायला नाही पाहिजे होतं, शरद पवारांचा निर्णय चुकला, देवेंद्र फडणवीसांना कळतच नाही काय केलं पाहिजे, नितीन गडकरींनी जरा रस्ता त्या झाडाच्या बाजूने वळवून घेतला असता बरं झालं असतं. असे हे सल्लेबहादूर असतात. यांचा स्वतःचा सल्ला घरात कोण ऐकत नाही, यांची बायको यांना विचारत नाही, परंतु हे दुनियेला सल्ला देत असतात. आणखीन एक विषय, दुसऱ्यांच्या आया बहिणींना बदनाम करणं. म्हणजे अगदी भाऊ बहीण रस्त्यानं चालले असले तरी म्हणणार चाललेत लैला मजनू. एखादी मुलगी कॉलेजवरून आली, हे रस्त्याच्या कडेलाच बसले असतात, कॉलेजवरून आली, चालू आहे पोरगी, ती लपडे आहेत तिची कॉलेजमध्ये, असं करून चुकीच्या गोष्टी उठवायच्या. या आळीची मुलगी पळून गेली का? आळी म्हणजे जशी गल्ली सोसायटी असते ना तुमची, तसं खेड्यामध्ये त्याला आळी म्हणतात. या आळीची मुलगी पळून गेली, तिथं ते लपडं चाललंय. आणि मित्र असे काही निंदक पाहिलेत की आयुष्यभर त्यांनी दुसऱ्यांच्या आई बहिणींची इज्जत उचलली आणि त्यांचीच मुलगी एकदा पळून गेली. आता मुलगी पळून गेली तरी यांना लाज नाही, हे निर्लज्जच आहेत. ते म्हणले नाही, आम्ही तिला फ्री वातावरण दिलं होतं, आमचं आता ठरलंच होतं, तुला जिथं लग्न करायचं तर बिनधास्त कर. आता झाल्यानंतर काय? म्हणजे अशा पद्धतीचे हे निंदक असतात. पिढ्यानपिढ्या यांच्या यामध्येच गेलेले असतात. प्रगती काय असते यांना माहीत नसते. जसं की हे अजून एक ह्यांचं वैशिष्ट्य, हे पार्टी बहाद्दर असतात. पार्टी बहाद्दर म्हणजे काय? पहिल्यांदा मी सांगितलं तंबाखू फुकटचे खातात. दुसरा एक विषय, सकाळी लवकर उठून ते घराच्या बाहेर पडतात आणि अशा सगळ्या गावातून गल्लीतून बोंबलत फिरत असतात की आज कोण बळीचा बकरा घावेल का, दारूचा घोट पाजण्यासाठी, एखादं मटणाचं हाड खायला मिळेल का, तंबाखूचा एखादा आर खायला मिळेल का, यासाठी हे गावातून फिरत असतात. आणि यांचं वैशिष्ट्य की एखादा मिलिटरीमध्ये भरती झाला, एखादा पोलीसमध्ये भरती झाला, एखाद्याला कर्ज मंजूर झालं, किंवा एखाद्याचा ऊस जास्त गेला, शेतीमध्ये पीक चांगलं गेलं, तर हे लगेच त्याला पार्टी मागायला जातात. पार्टी पाहिजे, पार्टी पाहिजे, पार्टी पाहिजे. यांच्या जिंदगीत यांनी कधी प्रगती केलेली नाही, परंतु इतरांच्या पार्ट्या खाण्यामध्ये यांचं आयुष्य गेलेलं असतं. फुकट खावं असतात, बोंबलत फिरत असतात, गावात भांडण लावणं, लोकांना बदनाम करणं, दुसऱ्यांच्या आई बहिण्या बदनाम करणं, स्वतःचं महात्म्य वाढवणं, आणि गावात जे गोरगरीब लोक आहेत त्यांना व्यसनाला लावणं, त्यांना बिघडवणं, त्यांना बरबाद करणं, असे हरामखोरीची कामं करत हे फिरत असतात. आणि या निंदकांच्यामुळं चांगल्या लोकांना खूप त्रास होत असतो. तर या सर्व चांगल्या लोकांना माझी एक विनंती आहे की पहा,
जसं आपण भटक्या कुत्र्यांना किंमत देत नाही, तसेच हे जे निंदक आहेत ना, त्यांच्याकडं ढुंकून सुद्धा पाहू नका. यांची अवकात नाही, यांची लायकी नाही, यांच्या पिढ्यानपिढ्या उकिरड्यात सडलेल्या शेणासारख्या अशाच जाणार. यांना शिवेच्या बाहेर कोणीही ओळखत नाही, यांची कसलीही लायकी नसते. आणि अशा निंदकांचा केलेली निंदा मनावरती घेऊ नका. जसं एखादा दारोडा माणूस असतो आणि दारू पिऊन चौकात बसतो आणि म्हणतो आपल्या नादाला कुणी लागत नाही, आपला नाद कुणी करत नाही. पण आपण त्याकडे कसं पाहतो, पिलंय, बडबडतंय, त्याची लायकीची. तसेच हे जे निंदक असतात, या निंदकांना सुद्धा ज्यादा किंमत देऊ नका. हे असेच बोंबलत फिरतात, अशाच निंदा करतात, ह्यांना किंमत देऊ नका. जसे रस्त्याच्या कडेला जशी घाण पडलेली असते, आपण त्या घाणीकडे कधीही लक्ष देत नाही, तसे निंदक रूपी कुत्र्यांच्याकडं तीळ मात्र लक्ष देऊ नका. तुमची प्रगती करत राहा. एक दिवस हेच तुम्हाला पार्टी मागायला येणार आहेत. पार्टी पार्टी पार्टी. हे पार्टी बाजाराच्या पुढे एखाद्या पार्टीचा तुकडा टाकून द्या, खाऊ द्या त्यांना तुमच्या यशाची पार्टी. तुम्ही फक्त यश मिळवत राहा आणि यांनी फक्त पार्ट्या खावत राहू द्या. हे स्वतःची यशाची पार्टी कधी देऊ शकत नाहीत, कारण ह्यांना कधी यश मिळत नाहीत. अर्धवट ज्ञानी, अर्धवट शिकलेले, अक्कल शून्य, गावामध्ये रस्त्यानं बोंबलत फिरणारे असे हे दळभद्री. या दळभद्रींना कधीही किंमत देऊ नका. आपली प्रगती करत राहा. हत्तीसारखं नेहमी समोर चालत राहा. आपल्या ध्येयावरती लक्ष ठेवा. उच्च ध्येय प्राप्त करा. आयुष्यात सुख समृद्धी कमवा, नाव कमवा आणि एक आयुष्य सुंदर असं जगा. हे जे सडत पडलेले उकिरड्यातली खातं आहेत, यांच्याकडे लक्ष देऊ नका. हे असेच वागणार. ही पृथ्वी आहे तोपर्यंत गावातील ही घाण, हे निंदक कधीही संपणार नाहीत. आपल्या प्रगतीने यांना उत्तर द्यायचं. आणि उत्तर तरी काय द्यायचं, कुणाला उत्तर द्यायचं, ह्यांची लायकी काय आहे तुमच्या पुढं, ह्यांच्याकडे दुर्लक्ष करणं हेच महत्त्वाचं काम आहे. आणि यांच्या समोरून हत्तीसारखं चालत राहा. भुंकू द्या. हे जर नाही भुंकले तर यांना त्रास होतो. निंदा नाही केले तर यांचं पोट फुगतं, कारण यांच्या DNA मध्ये, यांच्या रक्तामध्ये ते आहे. पिढ्यानपिढ्या हे चालत आलेलं आहे. ही परंपरा तुम्ही नका मोडू. चालू द्या ही परंपरा असेच त्यांच्या पिढ्या बर्बाद होत राहतील. हे कधी सुधारणार नाहीत. म्हणून माझी आपणा सर्वांना विनंती आहे की ह्या निंदक रूपी कुत्र्यांच्याकडे लक्ष देऊ नका. ही रस्त्याची घाण आहे. ही रस्त्यालाच पैदा झालेली असते, रस्त्याच्या कडेलाच पडलेले असतात. यांच्याकडे लक्ष देऊ नका. आपलं आयुष्य सन्मानानं, हिमतीनं, शक्तीनं जगत जा आणि ह्या निंदकांना दाखवून द्या की तुम्ही कोण आहात. त्यावेळेला त्यांना कळेल की तुम्ही कोण आहात. तर आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्दाचे जी घंटीचं बटन आहे, त्या घंटीच्या बटनला अवश्य दाबा, कारण सनातन सत्य चॅनल ज्वलंत प्रश्नावरती व्हिडिओ टाकतो आणि डेअरिंगने टाकतो. त्याचबरोबर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आणि आपलं दर महिन्याला ध्यानधारणा योग शिबिर असतं. या महिन्यामध्ये, जानेवारी महिन्यामध्ये देखील आत्ताचं शिबिर आहे 21/1/2024 रविवारी. जो नंबर दिला त्या नंबरशी कॉन्टॅक्ट करा. जय आदिशक्ती.